मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. उद्या मराठी भाषा गौरव दिन आहे. साधारणतः मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे. मात्र मराठीसाठी सातत्याने लढा द्यायला पाहायला मिळतो. आताही मराठीसाठी मराठी भाषेसाठी अभिजात भाषा व्हावी म्हणून अनेकांनी लढा दिला. त्याचं फळ देखील नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला दिलं की आपली भाषा अभिजात झाली. उद्या मराठी भाषा दिन आहे, त्या संदर्भात मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी जे जे काय मराठी भाषेला करावं लागेल, विभागाला करावं लागेल, ते आम्ही नक्की करणार आहोत. ही ग्वाही देखील देतो. यामध्ये साधारणतः पाहायला गेलं तर मराठी शाळा सातत्याने पाहायला मिळतात. मराठी शाळांबाबतचा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी तुम्ही मराठी शाळांच्या बाबत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब करतायत. विविध योजना त्यांनी आखलेल्या आहेत आणि मराठीचा पट हा वाढला पाहिजे यासाठी त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याला यश मिळतं. मराठीमध्ये बोलावं, मराठीमध्ये सर्व करावं, यासाठी मराठी भाषा मंत्री म्हणून काही निर्णय, कठोर निर्णय महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं पाहिजे ही आमची विभागाची भूमिका आहे. भविष्यामध्ये परराज्यातून जी लोक येतात किंवा ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मराठी ऑनलाईन शिकवण्याचा उपक्रम देखील आम्ही सुरू करणार आहोत.